शिक्षक बांधवांनो नमस्कार. अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, महा-टी-ई-टी 2026 साठी आपण या ठिकाणी आतापासूनच तयारीला लागलेलो आहोत. मित्रांनो, सी-डी-पी म्हणजेच बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयामध्ये 30 पैकी 30 गुण कसे मिळवायचे याची रणनीती करणारा हा व्हिडिओ आजच्या या भागात आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, जर या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी आपण ही पी-डी-एफ डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग महा-टी-ई-टी 2026 साठी सी-डी-पीमध्ये 30 पैकी 30 गुण मिळवण्याची रणनीती कशी असेल? मित्रांनो, शाळेतील तुमचा प्रत्यक्ष शिकवण्याचा अनुभव यामुळे हा विषय आपल्याला खूप लवकर समजू शकतो. बालमानसशास्त्र हा विषय पाठांतराचा नसून तो समजून घेण्याचा म्हणजेच एक प्रकारचा तो आकलनाचा विषय आहे. बघा, जर आपण पाहिलं तर प्रत्यक्ष वर्गात लागू करण्याचा हा विषय आहे किंवा हा भाग तशा पद्धतीनं आपण ॲक्चुअल वर्गात कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी राबवू अशा भागावर किंवा या गोष्टीवर प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. म्हणजेच आपल्याला ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आपल्याला परीक्षेत पाहायला मिळतात. म्हणजे थोडक्यात आपण कशा पद्धतीनं आपलं त्या ठिकाणी क्षमता, थोडक्यात कॉम्पिटन्सी जी आहे ती आपली त्या ठिकाणी टेस्ट केली जाते आणि आपलं कॉम्प्रिहेन्शनसुद्धा त्या ठिकाणी चेक केलं जातं. तर 30 पैकी 30 गुण कशा पद्धतीने घ्यायचे याची स्ट्रॅटेजी आणि थोडक्यात त्याचा प्लॅन आणि ट्रिक्स या ठिकाणी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहत आहोत आणि त्यामध्ये मग काय करायचं आहे, तर सर्वात प्रथम अभ्यासक्रमाचे वर्गीकरण आपण या ठिकाणी केलेलं आहे. बघा, अभ्यासक्रम जर पाहिला आपण सी-डी-पीचा, तर तो 3 भागात मुख्य भागात आपण विभागलेला आहे. त्यामध्ये आपली थोडक्यात म्हणजे आपलं याच्यावरती पकड असणं गरजेचं आहे. त्याचा कंटेंट आपण समजून घ्यायचा. बालविकासाचा एक, जो की त्यामध्ये त्यानंतर समावेशित शिक्षण म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन जे आहे आणि त्यानंतर अध्ययन आणि अध्यापन म्हणजेच थोडक्यात लर्निंग अँड पेडागॉजीवरती. म्हणजे हे महत्त्वाचे 3 भाग आपण जर आपल्याला परफेक्ट समजले, जर आपण चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास केला, तर मित्रांनो याच्या बाहेरचं आपल्याला परीक्षेत काहीही येणार नाही. बघा, आता बालविकासामध्ये आपल्याला काय करायचंय, तर पियाजे वाचायचेत, पियाजे समजून घ्यायचे. त्यानंतर वायगॉट्स्की आणि कोहलबर्ग यांचे सिद्धांत जे आहेत, ते सिद्धांत आपण समजून घ्यायचेत. यांच्यासह जेवढे काही समजा मानसशास्त्रज्ञ आहेत, थोडक्यात त्या सर्वांच्याच थोडक्यात ज्या त्यांनी त्या स्वतःचे सिद्धांत किंवा ज्या थिअरीज त्यांनी मांडलेल्या आहेत, त्या थिअरीज आपण त्या ठिकाणी समजून घ्यायच्यात. सर्व प्रकारच्या ज्या थिअरीज आहेत, त्या सर्व थिअरीज आपण आपल्या या व्हिडिओवरती दिलेल्या आहेत. त्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे 2025 साठी टी-ई-टीसाठी. तर त्या ठिकाणी आपण जाऊन ते पाहू शकता आपल्या प्लेलिस्टमध्ये, जी की आपली महा टी-ई-टीचा जो प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये आपण पाहू शकता. बघा, त्यानंतर समावेशित शिक्षण जसं की विशेष गरजा असलेली बालके, ज्यांना आपण सी-डब्ल्यू-एस-एन म्हणतो. अध्ययन क्षमता, अक्षमता म्हणूयात. जसे की डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया म्हणजे जे काही आहेत, ज्या अक्षमता आहेत, त्या अक्षमता आपण थोडक्यात डिसॅबिलिटीज समजून घेणं आणि सर्वांना सामावून घेणारे शिक्षण, हे देखील आपण त्या ठिकाणी पाहायचं आहे. त्यानंतर अध्ययन आणि अध्यापन यामध्ये मग मुले कशी विचारतात किंवा विचार करतात. त्यानंतर थॉर्नडाईक, पाव्लाव, स्किनर यांचे देखील सिद्धांत, एन-सी-एफ 2005 आणि एन-ई-पी 2020 हे देखील तसेच यासोबतच आपण आर-टी-ई बघा 2009 हे देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे. सोबत म्हणजे या गोष्टी आपल्याला बेसिकली आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता अभ्यासाची एक मास्टर स्ट्रॅटेजी आपण या ठिकाणी पाहतोय. बघा, पाठांतर आपण टाळून आपण संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. सिद्धांतकार जे सायकॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी काय सांगितलं आहे, हे आपण नेमकं समजून घ्यायचंय. जसं की जर पाहिलं तर पियाजेने ज्ञानाची निर्मिती कशी होते हे सांगितले, तर वायगॉट्स्कीने समाज आणि संस्कृतीचा प्रभाव सांगितला. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट आपण समजून घ्यायची, की नेमकं ह्या सिद्धांतकारांना किंवा या सायकॉलॉजिस्टना काय सांगायचंय, त्यांचा उद्देश काय आहे,
हे आपण समजून एक थीम त्यांची समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर स्वतःच्या अनुभवाशी जोडा. म्हणजे काय? तर तुम्ही शाळेत मुलांना शिकवताना जे अनुभव घेता, तेच या प्रश्नामध्ये म्हणजे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जे आहेत, मी सुरुवातीला सांगितलं, तसे प्रश्न आपल्याला पाहायला मिळत असतात आणि मग एखादा कठीण प्रसंग वर्गात आल्यास तुम्ही एक शिक्षक म्हणून काय कराल? याचा विचार करून आपण उत्तर त्या ठिकाणी द्यायचं असतं. तर अशा प्रकारचे काही क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात आणि ते प्रश्न आपण सोडवायचे आहेत. सोबतच पी-वाय-क्यूज खूप महत्त्वाचे असतात. बघा प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आता मागील 5 ते 7 वर्षाचे जे महा-टी-ई-टीचे प्रश्नपत्रिका आहेत, पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही काय करायच्या आहेत, सोडवायच्यात. जर तुम्ही पेपर 1 मध्ये बसलेला असाल, तर पेपर 1 च्या सोडवा. जर तुम्ही पेपर 2 मध्ये केवळ बसला असाल, तर 2 च्या सोडवा. आता 2 मध्ये आपल्याला मॅथ सायन्स असतं, त्यानंतर सोशल सायन्ससुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही ज्या भागात किंवा ज्या विषयात तुम्ही निवडलेला आहे, त्या विषयासाठी तुम्ही जुने पेपर किंवा मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या आपण सोडवायच्या आहेत आणि विशेष म्हणजे आपण जर दोन्ही पेपर असेल, तर दोन्हीचा सुद्धा आपण तयारी करायचा आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला नेमकं जो थोडक्यात परीक्षेचा पॅटर्न आपल्याला समजून घ्यायचा आहे जुन्या पेपरमधून. त्यानंतर आपल्याला स्वतःच्या नोट्स काढायच्या असतात. जसं आपण जर पाहिलं, तर एक गोष्ट आपण लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपण जसं म्हणजे इथं आपल्या चॅनलविषयी सांगितलेलं आहे, परंतु आपल्याला सांगायचं महत्त्वाचं म्हणजे, की नोट्स काढणं ह्या तितक्यात महत्त्वाच्या आहेत. आपण जर नोट्स काढल्या, तर आपल्याला म्हणजे हे बघा, जर समजा एक 4 वेळेस वाचणं आणि 1 वेळेस लिहिणं हा इतका फरक पडतो. म्हणजे 1 वेळेस लिहिणं हे 4 वेळेस वाचण्याइतक्या बरोबर असतं. म्हणून मग आपण नोट्स काढणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःच्या स्वभाषेत त्या नोट्स असाव्यात, जेणेकरून परीक्षेला जाण्याअगोदर त्या केवळ नोट्सचं आपण क्विक रिव्हिजन करून काय करू शकतो, आपलं पूर्ण मागचा जो गोष्टी आहेत त्यावरती वाचून आपण परीक्षेला सहज जाऊ शकतो. आता परीक्षा हॉलमधील काही महत्त्वाच्या ट्रिक्स आहेत. जी सी-डी-पीचे प्रश्न सोडवताना काही शब्दांवरती योग्य उत्तर लगेच ओळखता येते. आता एक पॉझिटिव्ह टॅग वर्ड्समध्ये आपण समजून घेऊ काय आहे. तर त्यामध्ये बघा हे शब्द जर असतील तर पर्याय बहुतांश वेळा बरोबर असतात. जसं की संधी देणे, प्रोत्साहन म्हणजे हे विद्यार्थ्यांना. बघा मुलांना संधी देणे, त्या ठिकाणी बालकाला प्रोत्साहन देणं, चर्चा करणे, गटकार्य, त्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे या गोष्टी जर आपल्याला तिथं पाहायला मिळत असतील, तर ते पर्याय म्हणजे आपल्याला बरोबर असतात. कृतीतून शिक्षण आणि बालक केंद्रित. जर प्रश्न एखादा चाइल्ड सेंटर्ड असेल, तर तो देखील आपल्याला बरोबर पर्याय निवडता येत असतो. त्यानंतर आता निगेटिव्ह टॅग वर्ड्स कसे असतात, हे जर शब्द दिसले, तर तो पर्याय चुकीचा ठरवायचा असतो. पाठांतर करणे, रट्टा मारणे, शिक्षा करणे, मारणे, त्यानंतर केवळ, फक्त असं जर परीक्षेत असेल, तर तरीसुद्धा आपण त्याला ते चूक असतं. त्यानंतर भेदभाव करणे, मुलांची तुलना करणे, त्यानंतर मुलांना नावे ठेवणे, लेबल लावणे, म्हणजे अशा गोष्टी जर बालक करत असेल, तर ते चुकीचं आहे किंवा अशा गोष्टी जर बालक प्रश्नाच्या ज्या पर्यायातून काही करताना किंवा पाहायला मिळत असेल, तर ते थोडक्यात उत्तर चुकीचं आहे, असं आपण त्या ठिकाणी ग्राह्य धरायचं आहे. बघा त्यानंतर ट्रिक नंबर 3री आहे, मूल नेहमी बरोबर असते हा नियम. जर प्रश्नात एखादे मूल नापास होत असेल किंवा शिकत नसेल, तर दोष मुलाचा नसून शिक्षण व्यवस्था किंवा शिकवण्याच्या पद्धतीचा आहे, असा दृष्टिकोन आपण पर्याय निवडायचा आहे. म्हणजे थोडक्यात आपण काय करायचंय, की तिथं मुलाची चूक आहे असं दाखवायचं नसतं. कारण मूल नेहमी बरोबर असते, हा नियम आपण लक्षात ठेवायचा. आपण शिक्षक किंवा आपली ही शिक्षण व्यवस्था किंवा ह्या शिकवण्याच्या पद्धती ह्या चुकीच्या असू शकतात. पण ते बालक चुकीचं नसतं, असं आपण त्या ठिकाणी ग्राह्य धरायचं आणि हा नियम डोक्यात ठेवून आपण जर तशा पद्धतीचा पर्याय असेल, तर तो पर्याय काय करायचा थोडक्यात म्हणजे जर आपल्याला म्हणजे प्रश्न वाचल्यानंतर कळत असतं, की कशा पद्धतीचा पर्याय आहे, तर त्यानुसार आपण काय करायचं आहे, तो पर्याय आपण निवडायचा असतो. त्यानंतर आहे पुढची एक एलिमिनेशन मेथड. आता 4 पर्याय वाचल्यानंतर निगेटिव्ह टॅग वर्ड्समुळे चुकीचे वाटतात आणि मग ते आधी काय करायचे, खोडायचे. म्हणजे थोडक्यात एलिमिनेट करायचे आणि उरलेल्या 2 पर्यायापैकी मुलांच्या सर्वाधिक फायद्याचा आणि सकारात्मक पर्याय कोणता असेल, तो पर्याय आपण निवडायचा असतो. तर अशा ह्या ट्रिक आपण या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. याच्यापेक्षा वेगळं आणखी आपण म्हणजे पाठांतर, तर व्याख्या बघा, ज्या व्याख्या आहेत, आपण त्या व्याख्या पाठ केल्या पाहिजेत. पाठ म्हणजे एकंदरीत त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. कोणती व्याख्या कोणी केलेली आहे, कोणती थिअरी कोणत्या थोडक्यात सायकॉलॉजिस्टची आहे. त्यानंतर काय त्यांनी व्याख्या केलेली हे आपण म्हणजे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा त्यानंतर प्रत्येकाचे नियम कोणते-कोणते आहेत.
बघा, त्यानंतर थॉर्नडाईकने कोणता नियम मांडला, स्किनरनं कोणता मांडला, त्यानंतर पावलोवनं काय सांगितले. ह्या ठराविक गोष्टी ज्या आहेत महत्त्वाच्या, पियाजे व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर बघा आपण वायगॉट्स्की या सायकॉलॉजिस्टला सुद्धा आपण भरपूर प्रमाणात वाचून घ्या. हे महत्त्वाचे सायंटिस्ट आहेत आणि हे जर आपण थोडक्यात वाचले, तर आपल्याला यांच्यावर येणारे कोणताही प्रश्न येऊ द्या, आपल्याला सहज काय होऊ शकतो, तो जमू शकतो. मित्रांनो, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ह्या छोट्याशा कमी वेळेमध्ये ह्या महत्त्वाच्या ट्रिक्स या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आपल्याला या जर आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना देखील आपण या शेअर करू शकता. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद. थँक सो मच. पुढचा व्हिडिओ घेऊन येऊयात पुढच्या विषयासाठी. धन्यवाद.